कोण नितेश राणे, कोण आहे हा? नितेश राणेला भाजपाने ह्या महाराष्ट्रातले अंधभक्तांना खुश करण्यासाठी केले गेलेले मंत्री हे नितेश राणे आहे। हा विचाराचा असतो, रक्ताचा नसतो, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। बोलण्याचा हेतू धनंजयजी मुंडे साहेबांना असेल, त्यांचा बोलण्याचा असा हेतू नसेल की पंकजाताईंना सोडून धनंजयजी मुंडे साहेबांना वारसदार घोषित करावा। ते नको ते विषयात नाक खुपसू नये असा आम्ही नितेशजी राणेंना सल्ला देतो। एक डोळा गोपीनाथरावजी मुंडे असं ह्या मतदारसंघातले लोक समजतात, दुसरा डोळा हे पंडितांना मुंडे असं ह्या मतदारसंघातले लोक समजतात। नितेश राणे असतील किंवा त्यांच्या व्यतिरिक्त जे आयरे गैरे नेते आहेत ज्यांची काही पत नाहीये, ते त्यांना कसंही समाजात असो पक्षात असो असं स्थान नाहीये, असे लोक अशा पद्धतीनं असे वक्तव्य करू लागले। रावजी मुंडे साहेबांच्या वारसाबद्दल बोलू नका, ते तुमची लायकी नाही, तुमची ऐपत नाही। ह्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या वारसांना साथ देण्यासाठी ह्या मतदारसंघातले लोक खंबीर आहेत। राजेसाहेब देशमुखांची स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर बोलण्या इतकी, पंडितांना मुंडेंवर बोलण्या इतकी किंवा धनंजयजी मुंडे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांच्यावर बोलण्या इतकी लायकी नाही। राजेसाहेब देशमुखांना बडीचा बकरा केलं, योगायोगानं त्यांना तिकीट भेटलं आणि त्यांना असं वाटतंय की मी आता ह्या मतदारसंघाचा आमदारच झालो काही। राजेसाहेब देशमुखांची लायकी ह्या नेतृत्वावर टीका करण्याची नाहीये। हे असं झालंय सूर्यावर थुकण्यासारखा विषय जे राजेसाहेब देशमुख बोलले तसा विषय राजेसाहेब देशमुखांबद्दल आहे। त्यामुळे राजेसाहेब देशमुखाला एवढं काय महत्वाचं घेण्याचं गरज नाहीये। प्रकाशदादा सोळंके यांचं जरा वय होत चाललेलं आहे, त्यामुळं कदाचित त्यांना बोलण्याचा भानही नसतो। हे सगळ्या मतदारसंघाच्या लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे। डॉक्टर संपदा मुंडे ही बीड जिल्ह्याची कन्या आहे, त्याच्यासोबत जे अत्याचार घडलेला आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। ह्या घटनेला जे कोणी जबाबदार असेल त्या दोषींवर कडक कारवाई व्हावी, त्यांना लवकरात लवकर बेड्या टाकण्यात यावे आणि त्या संबंधित प्रकरणात जे कोणी आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा